धुले एसटी विभाग में कथित भ्रष्टाचार और आर्थिक अनियमितताओं के आरोप को लेकर रिपब्लिकन सेना का आंदोलन तेज हो गया है। जिलाध्यक्ष समाधान बैसाने के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने विभागीय परिवहन अधिकारी, विभाग नियंत्रण और क्षेत्रीय प्रबंधन के प्रतीकात्मक पुतलों का दहन कर विरोध प्रदर्शन किया। संगठन ने आरोप लगाया कि आचार संहिता के दौरान आर्थिक लेन देन में गड़बड़ी हो गई। मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों पर तत्काल कार्रवाई की मांग की गई है। मांगे पूरी नहीं होने पर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के कार्यालय के बाहर तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी गई है। नमस्कार, मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष। मी गेल्या 2 महिन्यापासून भजन्या धरणे आंदोलनाला क्युमाइन क्लब जेल रोड येथे बेमुदत भजन्या धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। परंतु शासकीय अधिकारी, कर्मचारी, एसटी महामंडळाचे निर्लज्ज अधिकारी यांनी आजपर्यंत मला समाधानकारक उत्तर दिलं नाही किंवा माझ्या आंदोलनाची ठोस दखल घेतलेली नाही। म्हणून मी या एसटी महामंडळाचा जाहीर धिक्कार करतो, या सरकारचा जाहीर धिक्कार करतो। मी मागण्या करतो, एसटी महामंडळामध्ये जो मनमानी कारभार चालू आहे, भ्रष्टाचारी चालू आहे, तो भ्रष्टाचार मी बाहेर काढलेला आहे। परंतु इथले जिल्हाधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, याच्याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही आहे। मी 2 महिन्यापासून आंदोलन करीत आहे, तरी यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये। यांनी पुरुषोत्तम व्यवहार विभाग नियंत्रक यांनी जी काही आचारसंहितेत बदली केलेली आहे, एक सर्वसाधारण कोणी काही केलं काही डायरेक्ट गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकतात। परंतु या पुरुषोत्तम व्यवहाराने, विजय गीतेने आणि सौरभ देवरेने या 3 अधिकाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे, मनमानी कारभार केलेला आहे, पदाचा गैरवापर केलेला आहे। असे तगडे ठोस पुरावे देऊनही यांच्यावर कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले नाही आहेत। यांच्यावर जर का गुन्हे दाखल झाले नाहीत तर मी समाधान बैसाने आज रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या कार्यालयासमोर त्यांचे प्रतिमेचं आत्मदहन केलेलं आहे। मी याच्यानंतरही जर मला न्याय भेटला नाही तर माननीय परिवहन मंत्री सरनाईक, प्रताप सरनाईक यांच्या ऑफिसामध्ये हे बॅनर घेऊन मी तिथे आंदोलन करीन आणि याच्यानंतर असा विषय राहील आमचा।